नमस्कार शेतकरी बांधवांनो, योजना दरबारमध्ये स्वागत आहे. जिथे मिळतात सरकारी योजना, शेतकरी अनुदान आणि ताज्या अपडेट्स, खरी, स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती. चला तर मग आज सुरुवात करूयात आजच्या दमदार अपडेटची. तर आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे एकदम अगदी मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटबद्दल, जी आहे डिजिटल सातबाराबाबत. जर तुम्ही शेतकरी असाल, जमीनदार असाल किंवा अगदी सामान्य नागरिक असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी. तर चला सुरू करूयात. तर सुरुवातीला काय बदल झालेत ते सर्वात आधी पाहूयात. पूर्वी तुम्हाला सातबारा काढायची असेल तर तलाठ्यासाठी सही लागत होती तलाठ्याची. पण आता सरकारने निर्णय घेतला आहे डिजिटल सातबाराला पूर्णपणे कायदेशीर दर्जा दिलेला आहे. म्हणजेच शेवटी तुम्हाला आता तलाठ्याची सही घेण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा अर्थ म्हणजे काय? जर तुमच्याकडे डिजिटल सातबारा PDF ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र असेल तर ते जमीन दाखवण्यासाठी, बँकेसाठी, कर्जासाठी, सरकारी कामासाठी वैध मानले जाणार आहेत. तर आता याचा फायदा कोणाला? फायदा काय? शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी काय आहे? वेळेची बचत. म्हणजे तलाठ्याकडे जाऊन सही शिक्क्यासाठी रांगा लावण्याची अजिबात गरज नाही. दूरच्या गावात राहणाऱ्यांसाठी आराम. शहरे किंवा शहराजवळ न राहणारे लोकसुद्धा आता सहज ऑनलाईन सातबारा पाहू आणि वापरू शकतील. त्याचबरोबर कार्यक्षमता वाढेल, भ्रष्टाचार कमी होईल, सर्व कागदपत्रे ऑनलाईन राहतील, चुकीची नोंदणी किंवा फसवणूक अगदी कमी होणार. त्याचबरोबर काय, सरकारी कामे व जमीन व्यवहार अगदी जलद होतील, जसे की बँक कर्ज, जमीन खरेदी विक्री, मुक्त नोंदणी, हे सर्व कामं आता अगदी सोपं आणि जलद होतील. कायदेशीर कोणासाठी ठरणार आहे ते पहा. शेतकरी ज्यांना शेती खरेदी विक्री, कर्जमुक्तीसाठी जमीन त्याचबरोबर दाखवावी लागणार आहे त्यांच्यासाठी. सामान्य नागरिक ज्यांच्याकडे जमीन असेल, सातबारा किंवा जागा बदलायची असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरणार. बँका, सरकारी कार्यालय, जमीन नोंदणी विभाग ज्यांना जमीन संबंधित तपासणी प्रमाणीकरण करावं लागतं. गावातलं किंवा शहरातलं कोणतेही जे जमीन मालक आहेत किंवा जमीन घेणार आहेत, जे डिजिटल सातबारा वापरून आपले काम करू शकतात. आणि आता कसा मिळवायचा डिजिटल सातबारा? चला तर ते पाहूयात. तुमचा गाव, जिल्हा, जमीन पोर्टल किंवा सरकारच्या महाभूलेखसारख्या वेबसाईटवर जा. त्यानंतर तुमची जमीन तपशिलांसाठी गाव, तालुका, गट नंबर, तुमचं नाव भरा. ऑनलाईन तपासल्यानंतर PDF ऑनलाईन डाउनलोड करा सातबारा. त्याचबरोबर हा PDF डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये प्रिंट काढून ठेवा किंवा तुमच्याकडे प्रिंट काढून ठेवा. हे दस्तावेज तुम्हाला कायदेशीर मानले जाणार आहेत. तर मित्रांनो, हा होता आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा अपडेट. डिजिटल सातबारा आता कायदेशीर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारात आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचे अपडेट कोणत्या विषयावर चर्चा करू. तसेच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून असेच अपडेट्स तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.